Good morning student, this is Deepak Sonone. In previous video lecture we learned unit cell, type of unit cell. In this video we are going to learn the crystal system, so let's go for it. By mathematical analysis there are only 14 ways in which the similar points can be arranged in a three-dimensional order. We know that unit cell are made up of the lattice points and there are 14 ways in which the lattice point can be arranged. म्हणजेच ज्या लॅटिस पॉइंट पासून युनिट सेल बनलेला आहे त्या लॅटिस पॉइंटला आपण 14 प्रकारे अरेंज करू शकतो. आफ्टर दॅट अरेंजमेंट द ऑब्टेनिंग क्रिस्टल स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज अ ब्रॅव्हियस लॅटिसेस. ते अरेंज केल्यानंतर जे काही आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर भेटतील त्यांना आपण काय म्हणू, पॉसिबल अरेंजमेंटना काय म्हणू, ब्रॅव्हियस लॅटिसेस. 14 ब्रॅव्हियस लॅटिसेस आर डिवायडेड इनटू द 7 क्रिस्टल सिस्टम. बघा आता 14 ब्रॅव्हियस लॅटिसेस त्यांनी 7 क्रिस्टल सिस्टम मध्ये डिवाइड केले. बघू आपण कशाच्या बेसिसवर. द पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ लॅटिस पॉइंट्स स्पेसिंग ए बी अँड सी अलॉंग 3 ॲक्सिस अँड द अँगल अल्फा बीटा गामा बिटवीन दीज ॲक्सिस गिव्ह राईज टू द 7 क्रिस्टल सिस्टम. म्हणजेच हे 7 क्रिस्टल सिस्टम कशापासून बनलेले आहेत की ए बी सी जी जे लेंथ आहेत आणि जे अल्फा बीटा गामाचे जे अँगल्स आहेत ते चेंज केल्यावर जे पॉसिबल क्रिस्टल स्ट्रक्चर असतील त्यांनी त्याला 7 क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये डिवाइड केलेलं आहे. लेट्स सी हाऊ. द 7 क्रिस्टल सिस्टम नेमली आर क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक अँड हेक्सागोनल. These are the 7 crystal system which are made from the 14 Bravais lattices. I hope you understand. Okay, so here is the chart of a 14 Bravais lattices. These are the Bravais lattices which make the 7 crystal system, that is cubic, tetragonal, orthorhombic, monoclinic, triclinic, hexagonal and rhombohedral. So we can say that the cubic can be classified as a simple, face centered and body centered. As we go for tetragonal, tetragonal are classified as a simple, body centered. Orthorhombic are classified as a simple, body centered, base centered, face centered and so on. Let's go for the new slide. The next one, that is a cubic system. Now we are going to learn a cubic system. There are 3 kinds of unit cell in cubic system, that is a primitive or simple cubic cell, body centered cubic cell or face centered cubic cell. These are the 3 type of unit cell. Let's see one by one. The first one, that is a simple cubic unit cell. आता आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिलं की सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती ॲटम्स असतात, जवळपास 8 ॲटम प्रेझेंट असतात. द 8 ॲटम्स विच आर प्रेझेंट ॲट द 8 कॉर्नर्स ऑफ द युनिट सेल. म्हणजे प्रत्येक कॉर्नरवर एक ॲटम प्रेझेंट असणार, तर जवळपास 8 ॲटम 8 एजेसवर प्रेझेंट असणार. आताच सांगितलं की एक सिंपल युनिट सेल आहे की ज्याच्यावर 8 ॲटम प्रेझेंट असतील. कुठं, प्रत्येक कॉर्नरवर एक ॲटम प्रेझेंट असेल, म्हणजे जवळपास एका युनिट सेल मध्ये 8 कॉर्नर ॲटम प्रेझेंट असतील. बघा बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये पाहायचं झालं तर इट हॅज अ पार्टिकल ॲट इच ऑफ इट्स 8 कॉर्नर अँड अदर 1 पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ द क्यूब. जसं की सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये पाहिलं की 8 कॉर्नर ॲटम आहेत, तसंच बॉडी सेंटर मध्ये पण 8 कॉर्नर ॲटम राहतील. But there is a one extra atom or particle which is present at the body or center of the body of the unit cell. म्हणजेच 8 कॉर्नर ॲटम प्लस एक ॲटम की जो कुठं प्रेझेंट असणार त्याच्या सेंटर ऑफ द बॉडीला. As you can see in diagram, there is a 8 corner particle which is present at a corner and there is a one blue one particle which is present at the center of the body of the युनिट सेल. म्हणजे तो एक्स्ट्रा जो ॲटम और पार्टिकल आहे तो कुठं प्रेझेंट आहे, त्याच्या सेंटर मध्ये, बॉडीच्या सेंटर मध्ये प्रेझेंट आहे. जर आपण 3 डायमेन्शनल मध्ये पाहायचं झालं तर these light blue particles are the corner particle and the one dark blue particle which is present at the center of the unit cell. The third one, that is a face centered cubic unit cell, that is FCC. It has a particle at a center of each of 6 phases. आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक युनिट सेलला
6 फेसेस असतात. आता यांनी इथं सांगितलेलं आहे की एका फेसवर एक ॲटम प्रेझेंट आहे म्हटल्यावर 6 फेसेस आहे, तर टोटल ॲटम किती असतील 6 आणि प्रत्येक फेसेसवर एक एक ॲटम प्रेझेंट असणार. इन ॲडिशन टू द पार्टिकल ॲट 8 कॉर्नर ऑफ द क्यूब. जसं की आपण दोन्ही याच्यात पाहिलं, सिंपल क्यूबिक मध्ये पण पाहिलं आणि बॉडी सेंटर मध्ये पाहिलं की 8 कॉर्नर ॲटम प्रेझेंट असतात. तसंच फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये पण 8 ॲटम प्रेझेंट असतील आणि 6 ॲटम प्रेझेंट ॲट इच फेसेस. प्रत्येक फेसेसवर एक एक ॲटम प्रेझेंट असणार, म्हणजे टोटल 6 फेसेस असल्यावर 6 ॲटम और पार्टिकल प्रेझेंट असतील. As you can observe the diagram, here are the some corner particle which is present at the corner of the unit cell, and can you look, there are some particle which is present at a face, that is 1 2 3 4 5 and 6. So these are the particle which is present at the each faces of the unit cell. As we observe in 3-dimensional, these light blue particles are the corner particle and the dark blue particles are the faces particle which is present at the center of the face of unit cell. Now we are going for the number of particle in a cubic unit cell. बघा आतापर्यंत आपण काय पाहिलं की युनिट सेल पाहिलं, युनिट सेलचे टाइप्स पाहिले आणि त्याच्यामध्ये किती ॲटम प्रेझेंट असतात ते पाहिलं. बट नाउ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट एक्झॅक्टली नंबर्स विच हॅविंग अ सर्टन युनिट सेल. म्हणजे प्रत्येक युनिट सेल जवळ किती नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट आहे, म्हणजे किती नंबर ऑफ पार्टिकलचं इन्व्हॉल्वमेंट एका युनिट सेल मध्ये आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार. लेट सी. फर्स्टली वी आर गोइंग फॉर ऑब्वियसली सिंपल क्यूबिक युनिट सेल. बघा आता आपल्याला सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये पाहिलं टोटल किती ॲटम्स असतात, फक्त आणि फक्त 8 ॲटम विच आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर ऑफ द बॉडी, सॉरी कॉर्नर ऑफ द युनिट सेल. अ सिंपल क्यूबिक युनिट सेल हॅज अ पार्टिकल ॲट इट्स 8 कॉर्नर. मी आता सांगितलं, ठीक आहे. When these unit cell are stocked together, the particle at each corner of a given unit cell is a share with a 7 other neighboring cubes that come together at that corner. बघा आता आपण युनिट सेल जर एकमेकांवर स्टॉक करत गेलो तर प्रत्येक युनिट सेल जवळच्या किंवा शेजारच्या युनिट सेलला टच होणार. ऑब्विसली जर आपण एखादा जर कॉर्नर ॲटम जर घेतला तर तो कॉर्नर ॲटम ही बाजूच्या युनिट सेल सोबत शेअर झालेला असेल, म्हणजेच तो पूर्ण कॉर्नर ॲटम तो त्या युनिट सेलचा नसेल, तो त्या बाकीच्या शेजारच्या युनिट सेल सोबत सुद्धा शेअर झालेला असेल. आय होप यू अंडरस्टँड. लेट्स क्लिअरिफाय दिस. As a result, each corner particle contribute its 1/8 part. Note these things. Each corner particle contribute its 1/8 part to the given unit cell. म्हणजे तो फक्त 1/8 पार्टच त्या गिवन युनिट सेलला देणार. अदर रिमेनिंग पार्ट तो कोणाचा असणार, दॅट इज फॉर द नेबरिंग युनिट सेल. म्हणजे बाकीचा जो उरलेला भाग आहे तो कशासाठी असेल, नेबरिंग युनिट सेलचा असेल आणि फक्त 1/8 पार्टच गिवन युनिट सेलला तो काय करणार, कॉन्ट्रीब्यूट करणार. As you can observe this diagram number A, there are some unit cell which are stocked together. Suppose if we consider these corner atom, so these corner atoms are shared by 8 unit cell. Okay, so जर आपण पाहायचं झालं तर एका युनिट सेल सोबत जर कॉन्ट्रीब्युशन जर पाहायचं झालं तर फक्त आणि फक्त 1/8 पार्ट जो आहे, 1/8 पार्ट जो आहे, म्हणजे जर आपण हा एक युनिट सेल जर कन्सिडर केला तर या युनिट सेलला फक्त आणि फक्त तो किती डोनेट करतोय, 1/8 कॉन्ट्रीब्युशनच डोनेट करतोय. म्हणजे टोटल ॲटम पैकी एका युनिट सेलला फक्त आणि फक्त 1/8च तो कॉन्ट्रीब्यूट करणार. आय होप यू अंडरस्टँड. लेट्स गो फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, सो 1/8, व्हॉट इज 1/8? 1/8 इज अ कॉन्ट्रीब्युशन. म्हणजेच एका कॉर्नर ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 1/8. म्हणजे प्रत्येक कॉर्नर ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, 1/8. टोटल कॉर्नर किती आहेत, टोटल कॉर्नर आहेत 8. इफ वी कॅल्क्युलेट दिस वी गेट अ आन्सर ॲज अ 1. So we can say that the simple cubic unit cell contain total number of particle is 1. Means जर आपण हे total number of particle ची जर प्लस केली 1/8 तर आपल्याला काय भेटणार, that is only one particle. So we can say that the primitive or simple cubic unit cell contain only one particle or atom. Let's go for the next. The second one, that is a body centered cubic unit cell, that is BCC. So let's see what is BCC.
BCC unit cell has a 8 corner particle. Obviously the body centered cubic unit cell has a 8 particle at 8 corners. Okay, and 1 particle at the center of the cube. आणि आपल्याला माहित आहे एक एक्स्ट्रा पार्टिकल कुठे प्रेझेंट असतो, सेंटर ऑफ द बॉडी. 1/8 of each particle from 8 corner belong to the given unit cell as mentioned in a simple cubic unit cell. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये जसं पाहिलं की 1/8 पार्ट जरी एक कॉर्नर ॲटम कॉन्ट्रीब्यूट करत असला तरी 8 कॉर्नर ॲटम्स जवळपास एक पार्टिकल बनवतील. The particle at the center of given unit cube is not shared by any other cube in it belong entirely to the given unit cell. Obviously जो सेंटरचा ॲटम प्रेझेंट आहे तो कोणच शेअर केलेला नाहीये, कोणत्याच युनिट सेलने शेजारच्या नेबरिंग युनिट सेलने शेअर केलेला नाही. तो सर्वस्व आणि सर्वस्वी फक्त आणि फक्त त्याच युनिट सेलचा आहे, तो कोणच शेअर केलेला नाहीये. मग आपण त्याला एक ॲटम कन्सिडर करू शकतो. मग एक ॲटम सेंटरचा आणि एक ॲटम 8 कॉर्नर पासून. सो वी कॅन सेज दॅट द बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल कंटेन a 2 numbers of particle. Let's clarify this. As you can see, these are the corner particle which gives 1/8 contribution. Okay, and this is the one particle which is present at the body of the center or which is not shared by any other unit cell. So we can consider as a one single atom. Let's see what is the calculations. You know that there are a contribution of each corner atom, that is 1/8 contribution of each corner atom. Okay, and how many corners? There are total 8 corners. And what is one? One is a atom present at the center of the body. हा जो मधातला सेंटर ॲटम जो प्रेझेंट आहे तो काय झाला, ॲटम प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द बॉडी. सो इफ वी कॅल्क्युलेट दिस we get a 2 as an answer. So we can say that the body center cubic unit cell contain a 2 particle. I hope you understand. Let's go for the third one, that is a face centered cubic unit cell, that is FCC. FCC unit cell has a particle at its 8 corner. बघा प्रत्येक याच्यात कॉर्नर ॲटम्स कॉमन आहे, प्लस पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ इट्स 6 फेजेस. आताच आपण पाहिलं की FCC मध्ये, दॅट इज अ फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये there are 6 faces, and at that 6 faces there is a atoms or particle which is present at the faces. मग जवळपास या युनिट सेल मध्ये 6 फेसेस प्रेझेंट आहे म्हटल्यावर 6 पार्टिकल प्रेझेंट आहे. बट द होल पार्टिकल इज नॉट फॉर द गिवन युनिट सेल. म्हणजे जो पार्टिकल प्रेझेंट असणार तो फेस तो पूर्ण आणि पूर्ण त्या युनिट सेलचा असेल का, नाही, कारण की त्याचा अर्धा भाग बाहेरच्या युनिट सेलने म्हणजे शेजारच्या युनिट सेलने शेअर केला असेल. लेट्स क्लिअरिफाय दिस. बघा हा जो एक फेसेसवर ॲटम प्रेझेंट आहे तो फक्त आणि फक्त हाफ ॲटम एका युनिट सेलला काय केलेला आहे, कॉन्ट्रीब्यूट केलेला आहे. अदर हाफ पार्टिकल जो आहे तो नेबरिंग युनिट सेलने शेअर केलेला आहे. सो वी कॅन सेज दॅट द फेसेस ॲटम ओनली कॉन्ट्रीब्यूट 1/2 ऑफ ॲटम टू द गिवन युनिट सेल. म्हणजे फक्त आणि जवळपास अर्धाच ॲटम तो त्या गिवन युनिट सेलला काय करणार, कॉन्ट्रीब्यूट करणार. As you can observe this diagram, there is a 2 unit cell. This is the first one and this is a second one. जर याचं कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तर 1/2 कॉन्ट्रीब्युशन युनिट सेल 1 ला गेलेला आहे आणि 1/2 कॉन्ट्रीब्युशन युनिट सेल नंबर 2 ला गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच एक ॲटम जो आहे तो 2 युनिट सेलने शेअर केलेला आहे. पण जर आपण सेपरेटली एका युनिट सेल बद्दल जर विचार केला तर देर इज ओनली 1/2 contribution given to the a given unit cell. I hope you understand. As described in a simple cubic unit cell, one particle from 8 corner belong to the given unit cell. Each particle at the center of 6 faces is shared with one neighboring cube. Thus 1/2 particle. 1/2 समजलं कसं, कारण की जो फेसेसचा पार्टिकल आहे तो फक्त आणि फक्त अर्धा एका युनिट सेल मध्ये आहे आणि अर्धा दुसऱ्या युनिट सेल मध्ये आहे. तर आपण फक्त आणि फक्त एका युनिट सेल बद्दल विचार करतोय. सो देर इज ओनली 1/2 कॉन्ट्रीब्युशन ऑफ इच फेस ॲटम बिलॉंग टू द गिवन युनिट सेल. गिवन युनिट सेलला फक्त आणि फक्त 1/2चं कॉन्ट्रीब्युशनच एक फेस ॲटम देऊ शकतो. ठीक आहे, बघा कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला माहित आहे 1/8 कॉन्ट्रीब्युशन कशाचं आहे, कॉर्नर ॲटमचं. देर आर 8 कॉर्नर्स प्लस आपल्याला माहिती आहे की एक फेस ॲटम किती कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, 1/2 कॉन्ट्रीब्युशन करू शकतो.
असे टोटल फेसेस किती आहेत 6. इफ वी कॅल्क्युलेट दिस वी गेट द आन्सर ॲज अ 4. So we can say that the face centered cubic unit cell contain a 4 particle in a given unit cell. Okay, in next video lecture we are going to learn the relation between the molar mass density of the substance and unit cell edge length. So till then, stay home, stay safe.